राम राम मंडळी. या प्रदूषणाच्या काळात व्यवस्थित फळं मिळणं जेवढं कठीण तेवढंच घरी आणल्यानंतर ते व्यवस्थित ठेवणं ते कठीण. मग ठेवतो आपण फ्रीजमध्ये, पण मग फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यांचे स्टोरेज टाईम तर वाढतो, पण मग ते आपल्या सेहतसाठी चांगले राहत नाही. म्हणून फळं नेहमी वरच ठेवायचे. पण त्याच्यावर माशा, मच्छर बरंच काही बसतं. मग चला तर मग घेऊन आले त्यासाठी छान एक उपाय. तुम्ही पण नक्की बनवा. बघा कसं बनते ते. माझ्या घरी एक कपडा होता, तो मी घेतला व्यवस्थित. शक्यतो कॉटनचा कपडा घ्यायचा आणि ज्या आकाराचे आपल्याला फ्रूट कवर शिवायचे आहे तो आकार व्यवस्थित 1 इंच वाढून व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे. माझ्याकडे बघा हा कॉटनचा कपडा होता. तुमच्याकडे जोही कपडा असला तो तुम्ही वापरू शकतात, पण कॉटनचा जर असला तर आधी कॉटनचाच वापरा. आणि मी प्रेस केली नाही, तुम्ही प्रेससुद्धा करून घेऊ शकता, ज्याच्यामुळे शिवायला सुद्धा सोपं जाईल. कट करून घेतलं व्यवस्थित 1 इंच वाढूनच. आता आपल्याला उभी त्याची मोजायची आहे. तर ज्या आकाराची तुमची टोकरी असेल त्या आकाराचं तुम्ही मोजून घ्यायचं. बघा माझी ही आकाराची आहे. आणि वरती तुमच्या इथं किती फ्रूट्स येतात, किती फ्रूट्स हे स्टोरेज केले जातात त्यानुसार तुम्ही वरची त्याची हाईटसुद्धा घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर आपल्याला कपडा कट करायचा आहे आणि तो शिवायचा आहे. त्याच्यामुळे जे आपण खालची कपडा कट केला आहे त्याच आकारामध्ये आपल्याला वरचा कपडासुद्धा कट करावा लागेल. म्हणून व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपल्याला माप काढून घ्यायचं आहे खालच्या कपड्याचा. आणि बघा जेवढी आपल्याला उंची घ्यायची आहे तेवढी आपण घेऊ शकतो. मी घेतलेली आहे 10ची आणि त्याचा गोलाकार मोजला होता. त्याच्यामध्ये काही वाढून मी हा कपडा घेतला आहे 32.5चा. आणि आणखी आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे, ती मी 4.5 इंचाची पट्टी घेणार आहे. आणि लांबी तेवढीच जेवढी 32, 32.5. हे माझ्या टोकरीनुसार माप आहे. तुम्ही तुमच्या घरी असलेल्या टोकरीनुसार माप हे काढून घ्यायचं आहे. आणि मग खालच्या कपड्याला व्यवस्थित मोठी जी पट्टी आहे ती खालच्या साईडनं आपल्याला गोलाकार शिवून घ्यायची आहे. तुमच्या घरी जोही कपडा असला तो तुम्ही वापरू शकता. खालच्या पट्टीला जेव्हा आपण शिवून पूर्ण होते तेव्हा आपल्याला त्या पट्टीला दुसरी पट्टी शिवून घ्यायची आहे. बघा मी डबल फोल्ड करून ती शिवणार आहे. आणि त्याच्यावर ही एक पट्टी, म्हणजे या 3 लेअर व्यवस्थित शिवल्या जातील याची काळजी घ्यायची. माझा जवळ कपडा हा नेटचा होता. तुम्ही दुसरा कोणताही कपडा घेऊ शकता, शक्यतो कॉटनचा किंवा मग एखाद्या साडीमधले ब्लाऊज पीस जे आपण शिवत नाही ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि शिलाई मारताना कॉटनच्या किंवा या कपड्यावर ही काळजी घ्यायची की ते 3 लेअर व्यवस्थित आल्या पाहिजे. त्यातली एक जरी लेअर सुटली तर मग प्रॉब्लेम होतो. बघा दुसरी सुद्धा शिलाई आपण व्यवस्थित मारून घेणार आहोत. बघा कशी झाली आहे व्यवस्थित. आणि आता आपल्याला इथं ज्या आकाराची आपल्याजवळ ज्याच्यात टाकायची दोरी आहे किंवा आपण शिवणार आहोत विकत आणलेली आहे त्या आकाराचा व्यवस्थित तेवढी जागा सोडून आपल्याला एक शिलाई मारायची आहे. कारण त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे एक सुंदर अशी दोरी जी आपल्या फ्रूट कव्हरला व्यवस्थित बंद करू शकेल. बघा माझ्याजवळ ज्या आकाराची आहे त्या आकारामध्ये मी ते शिवून घेतलेलं आहे. आणि आता हे गोल आहे ते सुद्धा आपल्याला पूर्ण फ्रूट कव्हर पॅक करून घ्यायची आहे. तर मग व्यवस्थित करायचं. आणि उंचीचा जो कपडा आहे तो सुद्धा व्यवस्थित घेऊन आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जाळीच्या कपड्यावर मी सांगितल्याप्रमाणे थोडी काळजी एक्स्ट्रा घ्यावी लागते, कारण की जाळीचा पंधा सुटला हे आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे काळजी घेऊनच आपण शिलाई मारणार आहोत. आणि परत एक शिलाई मारायची आहे ज्याच्यामुळे आपली शिलाई ही पक्की होते आणि कपडा उसवणार नाही याची सुद्धा आपल्याला खात्री होऊन जाते. बघा व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे.
फ्रूट कवरच्या आतमध्ये तुम्ही फ्रूट्स ठेवाल तर तुमचे फ्रूट्स फ्रीजमुळे किंवा वरच्या किड्यांमुळे खराब होणार नाही याची 100% गॅरंटी. बघा झाली ही कवर तयार व्यवस्थित. मग काय सरळ करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत छान डोरी. डोरी टाकताना एक कट मारायचा आहे तिथे छोटा छोटा, ज्या आकाराची आपली डोरी आहे. पण हे कट मारताना खालचा जो कपडा आहे तो फाटणार नाही याची काळजी नक्की घ्यायची. बघा सुरू झाली मग डोरी टाकणं. टाकून घेतली सर्व डोरी. डोरीचे दोन्हीही जे कोपरे आहेत ते आपण व्यवस्थित एक गाठ मारून फिक्स करणार आहोत, ज्याच्यामुळे आपली डोरी परत कपड्यामध्ये जाणार नाही. बघा मग झाले व्यवस्थित फ्रूट कवर रेडी. आणि मग काय टाकून घ्यायचं आहे आपल्या ज्या टोकरीच्या मापाचं ते बनवलं आहे. आणि घ्या मग तुमच्याजवळ आहेत ते सगळे फ्रूट्स त्याच्यामध्ये टाकून. याच्यामुळे तुमचं फ्रूट्स हे नेहमी चांगले राहतील याची 100% गॅरंटी. जे बारीक चिलटं असतात ते सुद्धा फळांवर बसणार नाहीत. याच्यामध्ये बरेच फळं बसतात. तुम्हाला हव्या असल्या आकाराची तुम्ही ती पिशवी व्यवस्थित बनवू शकतात. आणि जर कमी फळं असले तर बघा छान फळं ठेवून घ्यायचे आणि थोडासा पीळ द्यायचा त्याला. त्याचा आकारसुद्धा छान दिसतो आणि सगळ्या किड्यांपासून प्रोटेक्शनसुद्धा होऊन जातं. तुम्ही ते गॅसच्या वट्यावर ठेवू शकता किंवा तुमच्या फ्रीजच्या वर ठेवू शकता. कोणत्याही ठिकाणी तुम्ही ती ठेवू शकता. तुमच्या घरी डायनिंग असेल तर तुम्ही छान डायनिंगवर सुद्धा त्याला सजवू शकता. तुमचे फळं एकदम छान राहतील. मग कशी वाटली तुम्हाला ही फ्रूट कवर मला नक्की कमेंट करा. आणि तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा, कारण आपल्या आणि आपल्या परिवारांच्या तब्येतीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. आणि फ्रीजमधलं खाणं खूप घातक आहे, म्हणून ह्या अशा जुगाड नक्की करा. थँक यू फॉर सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट.